तांब्याच्या भांड्यातील पाणी अमृत की विष। मित्रांनो, आपल्या पूर्वजांनी आपल्याला तांब्याच्या भांड्यात पाणी प्यायला सांगितलं, पण त्यामागचं खरं विज्ञान तुम्हाला माहिती आहे का? तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने कॅन्सरपासून ते सांधेदुखीपर्यंत अनेक आजार दूर होऊ शकतात। पण जर तुम्ही एक छोटी चूक केली तर हेच पाणी तुमच्यासाठी घातक ठरू शकतं। नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात ज्ञानयुग मराठी। इथं मिळतं जे ज्ञान जे तुमचं आयुष्य बदलून टाकतं। चला तर मग जाणून घेऊया तांब्यातील भांड्यातील पाणी अमृत की विष। फायदा नंबर 1, पचनक्रिया सुधारते। तांब्यामध्ये असे गुणधर्म असतात जे पोटातील बॅक्टेरिया मारून टाकतात। जर तुम्हाला गॅस, ॲसिडिटी किंवा अपचनाचा त्रास असेल तर तांब्याच्या भांड्यात 8 तास ठेवलेले पाणी रामबाण उपाय आहे। फायदा नंबर 2, वजन कमी करण्यासाठी मदत। विज्ञानानुसार तांब शरीरातील अतिरिक्त चरबी विरघळवण्यास मदत करतं। यामुळे तुमची पचनसंस्था सक्रिय राहते आणि वजन वेगाने कमी होतं। फायदा नंबर 3, मेंदूची कार्यक्षमता वाढते। तांब हे मेंदूतील संदेशवाहकांचे काम वेगाने करतं। यामुळे तुमची स्मरणशक्ती वाढते आणि विचार करण्याची क्षमता सुधारते। फायदा नंबर 4, त्वचा आणि वार्धक्य। तांब्यामध्ये अँटीऑक्सिडंट भरपूर असतात। हे चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी करतात आणि तुम्हाला तरुण दिसण्यास मदत करतात। मित्रांनो, ही मोठी चूक कधीच करू नका। तांब्याच्या भांड्यात कधीही लिंबू पाणी, ताक किंवा आंबट पदार्थ टाकून पिऊ नका। तांब्याचा आंबट पदार्थांशी संपर्क आल्यास कॉपर पॉयझनिंग होऊ शकतं, ज्यामुळे उलट्या किंवा पोटाचे गंभीर विकार होऊ शकतात। मग योग्य पद्धत काय आहे? रात्री तांब्यात पाणी भरून ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी ते प्या। लक्षात ठेवा, हे पाणी कधीही गरम करू नका। तर मित्रांनो, आजपासूनच तांब्याच्या भांड्याचा वापर सुरू करा आणि आरोग्याकडे एक पाऊल टाका। ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा। अशाच शास्त्रीय माहितीसाठी ज्ञानयुगला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।